नमस्कार। तर शेतकरी मित्रांनो, तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आज मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की किती जरी आभाळ आलं तर सोलर किती पाणी मारतं। म्हणजे आता तुम्ही बघू शकता, आज तारीख आहे 12 जून आणि सकाळचे 11:20 झाली असतील। तर बघू शकता, पहिले तुम्ही आभाळ बघून घ्यावे किती आलेलं आहे। पूर्ण असे पावसामुळे जरा जरा सावली आलेली आहे। आणि तुम्ही जे व्हिडिओमध्ये पुढे बघू शकता ते स्पॅन कंपनीचे 5 HP चे सोलर आहे आणि इथंच होल आहे मोटर, त्याच्यामध्ये 350 फूट खोल सोडलेलं आहे आणि ते पाण्याचे आउटपुट इथंच आहे। तर मी लगेच तुम्हाला आता मोटर मी चालू करतोय, पाणी किती मारते सांगतो। तर मी आता सोलरच्या खाली आलेलो आहे। आता बघू शकता मी चालू करणार आहे मोटर। तर इथे पंप स्टार्टिंग म्हणून आलेलं आहे। चला तर मग बघू आता पाणी किती येते आपण जाऊन। थोडं थोडं पाणी यायला सुरुवात झालेली आहे, स्टार्ट झालेलं आहे। आता बघूया पाणी किती प्रेशरने येते। तर तुम्ही बघू शकताय शेतकरी मित्रांनो, पाणी किती येते। एवढा आभाळ असून सुद्धा। तर मित्रांनो, तुम्ही बघितलेलं आहे, एवढं आभाळ देखील असून पाणी पाजण्या एवढं तुमच्या शेताला पाणी पाजण्या एवढं पाणी येत आहे, एवढं ऊन असून। तर अजून आमच्या शेतामध्ये 7 HP चे स्पॅन कंपनीचं सोलर आहे व 3 HP चं देखील सोलर आहे। त्याचा देखील तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण ह्याचा तुम्हाला फायदा कसा होईल। तुम्ही सोलर घ्यायच्या आधीच तुम्हाला कळेल की लाईटीच्या मोठीचा आणि सोलरच्या मध्ये किती फरक असतो। आणि आभाळ देखील आलं तरी पण सोलर चालतं, असं काही समजायचं नाही की आभाळ आले की सोलर चालत नाही, असं काहीही नाही। तर तुम्हाला ऑलरेडी मी तारीख सांगितलेली 12 जून आहे आणि आज सकाळचे 11:20 होऊन गेले असतील। आता असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।